तर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसनं आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणं बंद करावं असा सल्ला ठाकरेंनी दिलाय। तर भाजपनेही नेहरूंच्या नावावर रडगाणं करू नये असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे। त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यास हरकत काय असा सवालही आज ठाकरेंनी उपस्थित केलाय। सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? का देत नाहीये? द्या ना त्यांना भारतरत्न। मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोनदा का तीनदा पत्र दिले। त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत गेली? मोदीच होते ना पंतप्रधान। अगदी तारखांसकट ती पत्र कधी गेले हे माझ्याकडे आहे। त्याच्यामुळे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन म्हणजे आताचे तेच आहेत पण त्यावेळेला केलेली विनंती अद्याप भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानत नसतील तर त्यांना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर आणि भाजपने सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे। कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात? त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं।